एका वस्तूवर दुकानदाराने अनुक्रमे 10% व 20% अशा सूट दिल्या तर एकत्रित सूट काढा असा प्रश्न विचारलेला आहे। आता एकत्रित सूट काढायची आहे, परंतु सूट म्हणजेच काय? सूट म्हणजे डिस्काउंट। दुकानदार ग्राहकांना आपली वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी जी काय वस्तूच्या विक्री किमतीमध्ये जी रक्कम कमी करून विक्री किंमत लावतात त्यास काय म्हणतात? सूट असे म्हणतात किंवा डिस्काउंट असे म्हणतात। प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते बघा। प्रश्नामध्ये वस्तूची किंमत दिलेली नाही म्हणून वस्तूची किंमत काय केली? 100 मानली। 100 गुणिले ही वस्तूची किंमत 100 मानली गुणिले पहिली दिलेली सूट। पहिली दिलेली किती सूट आहे? 10% आहे। म्हणजेच काय झाले? 100 वजा 10 भागिले 100 पुन्हा गुणिले दुसरी दिलेली सूट। दुसरी दिलेली सूट किती आहे? 20% आहे। म्हणजेच 100 वजा किती झाले? 20 झाले भागिले पुन्हा 100। आता ही वजाबाकी करायची। 100 जसे आहेत तसेच गुणिले 100 वजा 10 किती झाले? 90 झाले भागिले 100 जसे आहेत तसेच गुणिले 100 वजा 20 किती झाले? 80 झाले भागिले 100 जसे आहेत तसेच। आता याला जर भाग लावला तर काय झाले? या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, पुन्हा या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला। आता राहिले किती? 9 गुणिले 8 म्हणजेच काय? 9 गुणिले 8 बरोबर किती झाले? 72 झाले। 9 8 72। म्हणजेच आता काय झाले बघा, 100 रुपयांची वस्तू जी होती, 100 रुपयांची जी वस्तू होती ती किती रुपयाला मिळाली? 72 रुपयाला मिळालेली आहे। आता यांची 72 रुपयाला मिळाली म्हणजेच काय झालं? 100 वजा 72 केले तर काय झालं? 28 आले। किती आले? 100 वजा 72 केले तर किती आले? 28 आले। म्हणजेच त्याची एकत्रित सूट जी दिलेली आहे ती किती येणार आहे? 28% एकत्रित सूट येणार आहे। ही जी 10% आणि 20% अनुक्रमे जी दिलेली सूट आहे ती सूट किती येणार आहे? एकत्रित सूट काढली तर एकत्रित सूट ही 28% येणार आहे। हे अशा पद्धतीनं गणित सोडवायचं आहे।